मग क्रोध आपल्याला कुठच्या कुठे नेतो, माणसाला मारण्यापर्यंत किंवा त्याला मारझोड होण्यापर्यंत मग ते क्रोध कार्य करतो. पण दिसताना क्रोध कधी दिसत नाही, व्यक्ती दिसतो. म्हणजे हे बघायला कसं ओळखावं आपण, मग त्याकडे कार्य केलं कोणी, त्या क्रोधाने कार्य केलं. मग तो क्रोध शेवटपर्यंत आपल्याला कसा नेतो, कसा अधोगतीकडे नेतो असतो. मग द्वेष आला की दुसऱ्याला वाईट कसं बोलावं, दुसऱ्याला घालून पाडून कसं बोलावं. मत्सराला काय करतो, दुसऱ्याला नेहमी कमी कसं लेखावं, तो पुढे जाता येतो. मग माझ्याकडे माझ्या पोटात कसा लोभ होतो, म्हणजे आंतरिक काय माया होतं. परवासुद्धा मी सांगितलं की मत्सर काय येतो आपल्याकडे, की तो पुढे झालेला आहे. हा आंतरिक मनामध्ये एक लोभ असतो की तो जर पुढे गेला तर माझं कसं होईल. म्हणजे ही जी होते ही आत सुप्त इच्छा असते. जो लोभ असतो तो जागृत म्हणतो, अरे तू ह्याला जर नाही बोललास तर हा पुढे जाईल. मग त्याला मानसिक खच्चीकरण होण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी ही क्रिया करत असतो. म्हणजे व्यक्ती कधीच वाईट नसतो. मग व्यक्तीकडे असणारा जो मत्सर आहे किंवा जो द्वेष आहे तो कसा कार्य करतो, तो कसा बोलायला लावतो माणसाला, मन कसं कलुषित करतो, मन कसं दूषित करतो. मत्सर आणि द्वेष हा कसा माणसाला खालून पाडून बोलतो, ही क्रिया करत असतो. मग त्यामुळे ती बुद्धी किंवा त्या वैखरीतून प्रत्यक्ष घडलं जातं. म्हणजे हे कोण करतं, हे कोण केलं, हे कोणी केलं म्हणून आपल्याला कळलं. आता आपण ही सगळी नावं ऐकतो, पण तो क्रिया कशी करतात, त्या क्रियेचा परिणाम काय होत असतो, हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. हे जर ओळखायचं असेल, हे संत वाङ्मयाच्या शिकवण्याशिवाय काही त्यांच्या त्या ग्रंथातून आपण श्रवण केल्याशिवाय हे मिळू शकत नाही आपल्याला. म्हणून हे किती महत्त्वाचं आहे जीवनात. आपल्याला जीवनात जर पैलू पाडायचे असेल किंवा जर जीवनाला आपल्याला रंग द्यायचा असेल किंवा चांगला आकार द्यायचा असेल किंवा जीवन आपलं स्वतःचं घडवायचं असेल तर किती महत्त्वाचं आहे हे संत वाङ्मयाच्या शिकवण्याचं ज्ञान किती महत्त्वाचं आहे. मनुष्य म्हणून कसं आहे, आपल्या जीवनाचा वाटचाल कशी असली पाहिजे. मग आपण जन्माला याचा दिवस माहिती आहे, मृत्यूचा दिवस माहिती नाही. मग मधल्या या वेळेत किंवा मधल्या या कालावधीत आपण आपल्या जीवन कसं सार्थक करता येऊ शकेल किंवा जीवन कसं घडवता येऊ शकेल, जीवनाचा दृष्टिकोन संसारासाठी आपण कसं असलं पाहिजे, व्यवहारात कसं राहिलं पाहिजे, प्रपंचाचं ज्ञान कसं असलं पाहिजे, संसाराचं ज्ञान कसं असलं पाहिजे. संसार म्हणजे आपल्याकडे मुलं बाळ इस्टेट प्रॉपर्टी ह्याला संसार म्हणतात. प्रपंच म्हणजे देहप्रपंच. आपण प्रपंच म्हणजे बायका मुलं असं म्हणतो नव्हे. प्रपंच म्हणजे देहप्रपंच. ज्या 5 भूतांपासून, ज्या पंच ज्ञानांपासून, पंच कर्मेंद्रियांपासून असं पाचापासून 15 म्हणून त्याला प्रपंच म्हटलं जातो. आणि ह्या संसार आणि प्रपंचाचं विस्तृत ज्याच्यात ज्ञान आहे ते संत वाङ्मय. ज्यात माणसाने कसं वागावं, कसं राहावं, कसं राहण्यासाठी आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी, येणारे संकट कशी येतात त्याच्यातून वाटचाल आपण कशी करावी, मग त्याला संकटाला तोंड कसं द्यावं, येणाऱ्या संकटाला सामोरे कसं जाता आलं पाहिजे, आपण धीर गंभीरतेने कसं त्याला वाटचाल करून बाजूला करता येऊ शकतं, कुठे संयम ठेवावा, आपल्याकडे सहनशील वृत्ती असली पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. हे विस्तृत ज्ञान आहे याच्यात. हे अत्यंत जरुरी आहे. पण आपल्याकडे संयम धीर हा का नसतो, उतावळ वृत्ती का असते, कारण की आपल्याकडे विवेक नसतो. विवेक नसतो म्हणजे काय, सारासार विचार करण्याची क्रियाशक्ती नसते आपल्याकडे. ही जर सारासार करण्याची क्रियाशक्ती जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा हे विचार घेण्यासाठी किंवा हे निर्णय घेण्यासाठी आपण कमी पडतो. मग हे निर्णय घेण्यासाठी की निर्णय घेण्याची क्षमता का नसते, आपल्याकडे विवेक पाहिजे. जो विवेक हा दंडाधिकारी आहे. म्हणजे अवगुणाचे विचार येतात त्याला त्याच वेळेला जाणीव करून जातो, अरे हे अवगुण विचार आले आहेत किंवा अज्ञानाचे विचार आले आहेत, ह्या विचारापासून आपण कसं बाजूला राहिलं पाहिजे, कसं आपल्याला अलिप्त ठेवता आलं पाहिजे. जरी आपल्याला व्यवहारात असं विचारांच्या राहायची वेळ आली तर आपल्याला स्वतःला तिथे असूनसुद्धा आपण अंतरातून किंवा आतून कसं अलिप्त राहता आलं पाहिजे की बाजूला राहता आलं पाहिजे, हे चांगलं विवेक ज्ञान देत असतो आपल्याला. म्हणून विवेक किती कार्य करतो, आपल्याला किती पद्धतीने आपल्याला बाजूला करतो, की आपल्याला कसं संकट आलं की वाईट विचार आले आपल्याकडे, एखाद्या वक्ताना वाईट विचार आपल्याकडे मनात आला तर त्यावेळेला विवेक आपल्याकडे जर असेल तर तो लगेच जाणीव करून देतो आपल्याला. अंतरातून लगेच जाणीव करून देतो की अरे हे चुकीचं आहे, हे असं बघता गावा नाही, हे चुकीचं आहे. आपण डोळ्याने बघतोय पण डोळ्याने बघताना कोण बघतोय हे किती महत्त्वाचं आहे आपल्याला. दृश्यात दिसताना डोळे दिसतात की तो व्यक्ती दिसतो, पण त्याच्या मागे जो सूत्रधार असतो, जसं पिक्चर केल्यानंतर दिग्दर्शक असतो की डायरेक्टर असतो, तो त्याला प्रत्यक्ष करत असतो की नट किंवा जे ॲक्टर्स असतात ते कसं काढतात किंवा ॲक्टर कसा चालतो, त्यांनी कसं बोलावं, तसंच आहे. पण ह्याच्या मागचा खरा सूत्रधार कोण, क्रोध कसा येतो, द्वेष कसा बोलतो, मत्सर कसा बोलतो, दंभ कसा येतो. दंभ कसा येतो, दंभ म्हणजे दाखवायचं एक, करायचं एक, बोलायचं एक, त्याला म्हणतात दंभ. म्हणजे दाखवायचं आणि करायचं वेगळं, त्याचं नाव दंभ, त्याला आपण दांभिक म्हणतो. म्हणून संतांनी पहिलं कुठलीही घटना घडताना
पहिल्या समर्थाने किंवा ज्या संत वाङ्मयाने पहिली झोड कशावर उठवली असेल तर दंभावर उठवली. कारण की जर दंभ हा असा विषय आहे की पहिलं प्लॅनिंग करतो आणि मग बाकी म्हणजे सगळ्या प्रकारची किल्ल्याची अशी तटबंदी करायला लागते. म्हणजे प्लॅनिंग करतो पहिल्या प्रत्येक गोष्टीचं की कसं गुन्हा करायचा, कसा गुन्हा केल्यानंतर कसं बाजूला होता येऊ शकेल, मग कसा पद्धतीने करायचा. मग हा असतो तो कोण, हा दंभ येतो. मग कुठलाही गुन्हा चोरी करताना चोरी कशी मी केली पाहिजे, त्या चोरी होणं म्हणजे कायद्याच्या गुन्ह्यात कसा सापडता कामा नये, म्हणजे हे करतो कोण, हा दंभ विषय करतो. पण जर ह्या दंभाला जर विवेकाचं ज्ञान दिलं गेलं की विवेकातून जर आपल्याला बाजूला करता आलं या दंभ विषयाला, मग हा का कोण आला, हा दंभ कसा करतो, दंभ काय कार्य करतो. नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक सांभाळाला, दंभे वरपांग केला खटाटोप कर माझा. म्हणजे नाही सद्भाव त्याच्याकडे नसतो, पण तो फक्त लौकिक सांभाळतो. मी कसा दिसतो, माझं कसं आहे हे बघत असतो. अवघा लौकिक सांभाळा, दंभे वरपांग केला खटाटोप कर माझा. खटाटोप कसा करतो, दाखवायचं कसं, करायचं कसं, हा कर्माचा खटाटोप असतो. म्हणजे समजा की हा त्याच्याकडे व्यक्तीकडे दंभ उपजलेला आहे की हा दांभिक क्रियेतून हा लबाडी करणार, जो ढोंगी वृत्ती चालू करणार. म्हणजे आपल्याला हे संत वाङ्मयातून हे शिकवून मिळाली गेली की दंभ कसा असतो. दिसताना व्यक्ती दिसतो, पण तो व्यक्ती कुठल्याच व्यक्ती चांगला वाईट नसतो, चांगलाच असतो. जन्माला आल्यानंतर तो प्रत्येक व्यक्ती हा सोज्वळ असतो, सात्विक विचारात असतो. मग त्याचा हा असणारा मूळचा स्वभाव आहे. मग नंतर मग बदलतो कोण, हे जे षड्रिपू आपण जे म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, त्याच्यावर अनेक आणखीन आहेत. संशय, चिंता, आशा, कल्पना, ममता, भावना, हे हे झाले, हे त्यांना सहाय्य करत असतात. ह्यांचं कॉम्बिनेशन होत गेलं तसतसं माणसाचा स्वभाव व्हायला लागतो. मग तो जर बदलाचा असेल, ह्या विचारातून झालेला असेल, तर त्याला संत वाङ्मयाची शिकवण किंवा संत वाङ्मयाचं श्रवण झालं पाहिजे. जर जर झाला तर तो माणूस किंवा नागरिक घडला जातो. म्हणजे घडलं कसं जातं हेच तर फार महत्त्वाचं आहे. माणसं घडली जातात, बदलली जातात, ती कशी बदलतात, तर एकच गुरु शिष्य संवाद. या संवादातूनच होत असतं. संवाद हा नेहमी कुठल्या प्रकारे नेत असतो, वादाकडे नेत नाही, विवादाकडे नेत नाही, माणसाला विवेक जागृतीकडे नेतो. पण हे जर संवाद हवा असेल तर ते संत वाङ्मयाचं श्रवण असलं पाहिजे, तरच होऊ शकेल. म्हणजे माणूस घडला जातो की बदलला जातो. आपण म्हणतो माणूस बदलला, हा व्यक्ती बदलला, का बदलला, कोणत्या गुणाने बदलला. म्हणून स्वभाव कसा असतो, स्वतःचा असणारा भाव त्याला म्हणतात स्वभाव. जसा भाव लोभाचा भाव म्हटला तर तो क्रोधी माणूस झाला. काम विषयाचा भाव म्हटला तो कामुक म्हणतो त्याला आपण. दंभ विचाराचा माणूस उभा राहिला तर दांभिक म्हणतो आपण त्याला. म्हणजे हा जो स्वभाव होतो हा कसा होतो, जसा भाव उत्पन्न होतो तसा होत असतो. म्हणून जे मध्ये तरुण वयामध्ये किंवा जे जसं समजायला लागल्यापासून आणि हे समजेपर्यंत हे कळतच नाही आपल्याला, आपल्याला चालवतो कोण. म्हणजे आपल्याला जसे जीवनात घरामध्ये आपल्याला तिखट आहे, मीठ आहे, खारट आहे, कडू आहेत, म्हणजे जसे हे वापरण्यासाठी दिलेले आहेत, मग ते कशा पद्धतीने वापरले गेले पाहिजेत. भाजीमध्ये मीठ किती टाकलं पाहिजे, साखर किती जेवणात आपण जर एखादा गोड पदार्थ काय असेल तर साखर किती टाकलं पाहिजे की तिखट किती टाकलं पाहिजे, हे जसं प्रमाण ठरलेलं आहे तसंच आपल्याला संत वाङ्मयाच्या शिकवणीतून हे जे विषय आहेत किंवा हे षड्रूप आहेत ह्यांना कसं उपयोगात आणायचं आणि त्यांना कसं पद्धतीने आपलं मार्गदर्शन करता येऊ शकेल हे संत वाङ्मयातून मिळतं. म्हणून हे जर त्या व्यक्तीला समजलं गेलं की अरे आपल्याकडे कार्य करतो कोण, दृश्यात कधीच दिसत नाही. एखादा व्यक्ती खून करतो, तो कशातून खून करतो, पत्नीचा खून केला. मग पेपरमध्ये बातमी काय येते की संशयाने पत्नीचा खून केला. मग दृश्यात दिसताना व्यक्ती दिसतो, मग ती कार्य कोणी केलं, मग त्या संशयाने कार्य केलं. पण संशयाला कुठे पकडलं गेलं, गुन्हेगार खरा कोण आहे, संशय आहे. मग त्या संशयाला पकडता आलं पाहिजे, मग संशयाला पकडलं जात नाही. म्हणजे जी त्या होती शिक्षा ती त्या व्यक्तीला होते की त्या देहाला होते. पण संत वाङ्मयातून पकडायचं कोणाला, खरं कोणाला पकडता आलं पाहिजे, कोण आहे ह्याच्या मागचा सूत्रधार, ह्याला पहिलं पकडलं पाहिजे. हेच तर शिकवलं गेलं. जे बैठकीच्या माध्यमातून आपल्याला जे शिकवण दिली जाते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी, जी किंवा आप्पासाहेब आपल्याला देत असतात शिकवण, ती कुठल्या पद्धतीने देतात की ह्याला पकडायचं कोणाला, कोण आहे हा खरा सूत्रधार, हा काय कार्य करेल, हा आपल्याला कसा फसवेल, हा कसा येतो आपल्याकडे, हा सूत्रधार कसा आहे हा कळला पाहिजे. जसं भावली कसं कटपुलीची भावली असते, मागे दोरी हाणाला किंवा धागा हाणारा व्यक्ती असतो, तो हलवत असतो, हात हलवतो, पाय हलवतो. तसंच आहे, दृश्यात दिसताना ती भावली दिसते, तसंच माणूस हलवतो. ह्या पद्धतीने माणसाला कळत असतं की आपल्याला कसं कळतं ते. आणि आज आपण साहित्य संमेलनाचे आलो आहोत, आज आपण आलो आहोत. मी आज त्यांचे धन्यवाद मानतो की मला आज त्यांनी बोलण्याची संधी दिली.
वेळ अपुरा असल्यामुळे मी क्षमा मागतो. जर जास्त वेळ झाला असेल तर मी क्षमा मागतो तुमची. पण एक सांगायला हवं की कसं माणसाला मनुष्य म्हणून कसं घडवलं जातं, की समाजात कसं घेतलं जातं. मी पुन्हा एकदा असं धन्यवाद मानतो. साहित्य संमेलनाने मला बोलण्याची संधी दिली त्याच्या मला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर, आंब्या आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर. अशी भावावस्था आमची जी होते संपूर्ण कोकणवासियांची, ते आदरणीय मधुभाई यांना विनंती करतो की ज्यांनी 22 वर्षापूर्वी हे कोकण मराठी साहित्य परिषद सुरू केली, त्याचं 15वं पुष्प या ठिकाणी आम्ही गुंफलं. मधुभाई, तुमच्या प्रेरणेतून भविष्याचा हा पट आम्ही असाच जोरदार उलगडत राहणार आहोत. आदरणीय मधुभाईंना विनंती की आपण या ठिकाणी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावं. परम आदरणीय तीर्थरूप आप्पासाहेब, या संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य अशोक नायगावकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे माझे सर्व पदाधिकारी आणि सहकारी मित्र, व्यासपीठावर समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या लोकांची मांदियाळी जमलेली आहे, हे सर्व लोकप्रतिनिधी, हा सर्व 3 दिवसांचा समारोह आणि त्याच्या आधीचे अनेक महिन्यांचे परिश्रम करणारे आमचे परममित्र किशोरभाई धारिया, त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि या साहित्य संमेलनाला उदंड प्रतिसाद देणारे महाडवासीय रसिक मित्र हो. आज या ठिकाणी तुमच्या शहरामध्ये गेले 3 दिवस शारदेची वीणा झंकारत होती, सरस्वतीच्या वीणेचा गुंजारव होत होता. त्याचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. हा समारोप आहे, हा निरोप नव्हे. भाई म्हणाले की मी भैरवी म्हणणार आहे, पण भैरवीनंतर भूपाळी असते भाई, तेव्हा ही भैरवी आहे, उद्या भूपाळी होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेला निरोप माहीत नाही आणि भैरवी माहीत नाही. आम्ही भूपाळीचे उपासक आहोत आणि समारोप करावाच लागतो कुठल्या गोष्टीचा, म्हणून समारोप. आपल्या प्रतिभेला मी वंदन करतो. आपण कामगार मंत्री असताना किंवा मला आठवतं की नारायण सुरू यांच्या वेळी आपण फार चांगली दिशा एका संमेलनाला दिली होती. किशोरभाईंचं काय सांगावं कर्तृत्व. या कोकणपट्टीमध्ये मी सर्वत्र हिंडत असतो या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निमित्ताने, आणि साहित्यातली रत्न, माणकं, मोती, प्रवाळ ही शोधत असतो. कारण अरबी समुद्र आपल्या पायथ्याला आहे आणि उत्तुंग सह्याद्री आपल्या उशाला आहे. या सर्वातून मी चांगलं ते गोळा करत असतो. ही समर्थांची शिकवण आहे आप्पा. समर्थाने आम्हाला सांगितलं की चांगलं ते सगळं एकत्र करावं, आणि असं करता करता जी आम्ही मोती, रत्न, माणकं जमवतो, त्यातलं एक लखलखीत हिरा आम्हाला रायगडने दिला, म्हणजे किशोरभाई धारिया. अप्रतिम संमेलन केलं. आणि निशिकांत जोशीने उल्लेख केला नाही, तो त्यांचा सौजन्याचा भाग आहे. आमचे फार जुने मित्र आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद पहिलं साहित्य संमेलन त्यांनी चिपळूणमध्ये घेतलं 1992मध्ये, आठवतं का? विसरलात? त्यानंतरही 15 वर्षांमध्ये आले. हा योग फार चांगला आहे मित्र हो. आजच्या ह्या समारोपाच्या कार्यक्रमाला तीर्थरूप आप्पा, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर साहेब म्हणावं असं मला वाटत नाही आप्पा. कारण मी ज्या कणकवली गावातून येतो त्या ठिकाणी एक फार थोर गांधीवादी देशभक्त होऊन गेले आप्पासाहेब पटवर्धन, फार मोठा माणूस. त्यांना साहेब म्हटलेलं आवडत नसे. साहेब गेले म्हणाले तिकडे. मी आप्पा हे घरचं नाव वाटतं, घरगुती नाव वाटतं. नाना घरगुती नाव वाटतं, प्रेमाने हाक मारावं. वडिलांना आपण बाबासाहेब म्हणत नाही, बाबा. तेव्हा तीर्थरूप, आणि तीर्थस्वरूपाचं तीर्थरूप केलं याचाही मला आनंद वाटतो. तीर्थस्वरूप म्हणण्याची आपली पद्धत आहे. जे आपले आई वडील, जे साक्षात आई वडील नाहीत, जन्मदाते नाहीत, त्यांना आपण तीर्थस्वरूप म्हणतो, आणि जे जन्म देतात त्यांना तीर्थरूप म्हणतो. आपण आप्पांना तीर्थरूप म्हणतो. तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र, तीर्थरूप म्हणजे जन्मदाता. वैचारिकदृष्ट्या रामदासांचा मंत्र, रामदासांची शिकवण घरोघरी प्रसृत करणारे आप्पा
हे तीर्थक्षेत्र आहे असं म्हणायला लागतं. म्हणून त्यांना आपण तीर्थरूप म्हणता. हे सर्वार्थाने सार्थ आहे. मित्र हो, आपण आंघोळ करतो, पाण्याची आंघोळ करतो. शहरात असाल तर नळ, खेड्यात असाल तर विहीर, आणखीन खेड्यात असाल तर कुठेतरी झरा. बादलीमध्ये पाणी घेतो, घागरीमध्ये पाणी घेतो, अंगावर ओततो, ती आंघोळ, पाण्याची आंघोळ. आणि गंगेवर गेल्यानंतर, यमुनेवर गेल्यानंतर, भीमेवर गेल्यानंतर, गोदावर गेल्यानंतर, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर जे तीर्थक्षेत्र अंगावर घेतो ते तीर्थस्नान असतं. तीर्थरूपांचे विचार म्हणजे तीर्थस्नान आहे आमच्या दृष्टीने. तुम्ही भाग्यवानात महाडकरी आणि रेवदंडावासी लोक आणि कुलाबा जिल्ह्याचे रहिवासी, हे तीर्थक्षेत्र तुम्हाला चालतं बोलतं तीर्थक्षेत्र नानांच्या रूपाने आणि अप्पांच्या रूपाने मिळालेलं आहे. आणि आज आम्ही पावन झालो की आमच्या साहित्य संमेलनाला अध्यात्माचा, रामदासांच्या दासबोधाचा स्पर्श झालेला आहे. या महाराष्ट्राने देशाला देणगी दिली, फक्त मराठी भाषेमध्ये म्हणून ती देशापुरती राहिली. ही देणगी जर इंग्रजीमध्ये असती तर शेक्सपियर आणि तुमचे अनेक साहित्य सम्राट दूर झाले असते. संत शिरोमणी श्री माऊली ज्ञानेश्वर, ज्याने मला ज्ञानेश्वरी दिली. संत शिरोमणी श्री रामदास, ज्याने मला दासबोध दिला. आणि संत शिरोमणी तुकाराम, ज्याने मला गाथा दिली. आणि अनेक अनेक संत दिले. ह्या सर्वांना संतांची शिकवण साहित्यातून झाली. सर्वांनी साहित्य रचना केली, अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, जनाबाईने ओव्या लिहिल्या, विराण्या लिहिल्या. साहित्याच्यातून सर्व प्रबोधन केलं. मध्यंतरीच्या 700-800 वर्ष झाले आपण वाचतो पसायदान. आणि पसायदान म्हटल्यानंतर माणूस उभा राहतो, स्तब्ध राहतो, अंतर्मुख होतो, दोन्ही हात जोडतो. रामदासांची शिकवण तीच आहे. रामदासांचं जो आम्ही ज्ञानेश्वरीची गीता ही आपण आवृत्ती म्हणतो. ज्ञानेश्वरी ही अभिजनांची गीता आहे. दासबोध हा बहुजनांची गीता आहे. आणि गाथा ही सुद्धा बहुजनांची गीता आहे. बहुजन आणि अभिजन एकत्र होतात त्या महाराष्ट्रामध्ये. त्यावेळी संत साहित्याची उत्तुंग पताका झळकू लागते. अशा वेळी तीर्थक्षेत्र आपल्याला उपलब्ध होतं की जी रामदासांची शिकवण जी व्यवहारावर आधारित आहे. स्वार्थ कोणता, परमार्थ कोणता, स्वार्थ सोडता परमार्थ कसा करता येतो रामदासांनी सोप्या शब्दामध्ये सामान्य माणसाला भोजनाला कळेल असं सांगितलंय. त्याचं आपण निरूपण करता. ते आपण फार मोठी महनीय साहित्यविषयक कामगिरी करता. आपण श्रवण त्यांचं करता, ऐकता. आम्ही लेखन करतो. आम्ही एका प्रमाणे सरस्वतीची उपासना करतो. मी म्हणालो त्याप्रमाणे गेले 3 दिवस तुमच्या शहरामध्ये सरस्वतीची वीणा करत होती. आणि आज रामदासांचा दासबोध उलगडणार आहे. आपण ती अमृतपणे ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. 3 दिवसांच्या या समारोहामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद म्हणजे काय, तिचं अमोघ सामर्थ्य कोणतं आहे, ती का निर्माण झाली, तिने काय निर्माण केलं, तिची महत्ता कोणती, विद्वत्ता कोणती, तिची यत्ता कोणती, हे सर्व आपण 3 दिवस या महाडकराने अनुभवलं. या महाडची लौकिक महिमा तुम्हाला सांगायला नको, अनेकांनी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक आणखीन राजवर्षी मोरपीस मिळालेलं आहे म्हणजे आजचं साहित्य संमेलन. आज मला किशोरभाई म्हणाले की आमच्या शहरामध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत आहे. शिवरामपंतांची भूमी ही, श्री देशमुखांची भूमी ही, वामन मल्हारांची भूमी ही, विनोबांची भूमी, अनेकांची अनेक महनीय आणि नानांची आणि आप्पांची सुद्धा भूमी. ह्या भूमीमध्ये सरस्वतीचा गजर अनेक वर्षांनी होतो आहे. त्याला उत्कट उदंड असा प्रतिसाद मी सांगतो. किशोरबाई आपल्या संघटन कौशल्याला मी मनोमन प्रणाम करतो. आपण हे संमेलन इतकं सुंदर घेतलं. आतापासून जेवणात कोशिंबीर कुठे आहे, चटणी कुठे आहे, इतकं लक्ष या लोकांनी दिलं. आणि आमच्या देशमुख मॅडम, त्यांच्या हाताखाली काम करणारे, त्यांच्याबरोबर काम करणारे आमचे सुधीरभाई, आमचा नरेंद्र, किती सांगू, नावं घेता येतात, इतकी नावं आहेत. ह्या सर्वांचं नेतृत्व किशोरभाईंनी केलं. आणि आप्पांना त्यांनी रीतसर निमंत्रण औपचारिकपणे दिलं होतं. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी प्रचंड मोठा लक्षावधी लोकांचा मेळावा झाला. आप्पांच्या हार्दिक अभिष्ट चिंतन करणारा आणि त्यांचा सत्कार करणारा. किशोरभाई म्हणाले आपण सुद्धा एखादा फोन करून बघाल का. म्हटलं जरूर करेन. सत्पुरुषाला बोलणं, सत्पुरुषाशी संवाद करणं हा मोठा आनंदाचा भाग असतो. आणि मी सहजपणे अनौपचारिकपणे आप्पांना फोन लावला. त्यांनी फोन लावून दिला. मी म्हटलं मनात थोडी दुखदुख होती. मी त्याला कधी पाहिलं नव्हतं. नानांचा प्रवचन मी एकदा ऐकलं होतं, भाग्यवान होतो. अतिशय उत्तम निरूपण ते करायचे. ते मी खूप दूर दर्दीच्या टोकाला बसून ऐकत होतो. त्यानंतर मी आप्पांचा आज प्रथमच ऐकणार आहे.
पण त्यांचं नाम महात्म्य, त्यांचं श्रवण महात्म्य, कथन महात्म्य मला माहिती होतं. म्हणून मी धडधडत्या मनाने फोन केला. श्री किशोरबाबांना तुम्हीच फोन करा आणि अत्यंत नम्रपणे विनंती केली आणि तत्परतेने त्या सत्पुरुषाला उत्तर दिलं, मी जरूर येईन. 2 दिवसापूर्वी इथे येऊन गेले होते. लक्षावधी लोकांची रस्त्यावर आम्हाला 10 तास रस्ता इथे महाडला पोहोचायला वेळ लागला. अशा वेळी या माणसाने या सत्पुरुषानं यावं असं म्हणावं आणि ते आपल्याला आले. आणि आता आपले मंत्र त्यांची अमृतवाणी आपण ऐकणार आहोत. परंतु हा जो समारोह आहे हा एक प्रसंग म्हणून आपण साजरा करणार आहोत. फार उत्कट उदंड संख्येने आपण इथे उपस्थित आहोत. कोकण मराठी साहित्य परिषदेची साहित्य संमेलनं उत्तरोत्तर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि यशस्वी होत आहेत. आठवड्यापूर्वी मी सासवडला गेलो होतो. सासवडलाही फार मोठं अखिल भारतीय पातळीवरचं संमेलन झालं. ते मी पूर्वाध्यक्ष म्हणून गेलो होतो. फक्त 2 तास थांबलो आणि मी निघून गेलो. म्हणजे थांबावं असं वाटलं नाही असं नाही, परंतु माझा सगळा जीव गुंतला होता महाडमध्ये. आणि महाडमध्ये आलो आणि महाडमधलं संमेलन पाहिलं आणि मित्रांनो मी कृतार्थ झालो. इतके तुम्ही सुंदर प्रतिसाद दिला आणि या प्रतिसाद झाला कारण या भूमीला साहित्याचा वारसा आहे आणि साहित्याचा वारसा जपणारे तुम्ही सर्व नागरिक आहात म्हणून तुम्हाला आम्ही अभिवादन करतो. या ठिकाणी आमच्या भुसकुटे सरांना आम्ही साहित्य समाज भूषण पुरस्कार दिला. याच नगरीमधल्या दादासाहेब सावंतांना आम्ही 20 वर्षापूर्वी हाच पुरस्कार दिला होता. आम्ही पावन झालो. आम्ही याच्यामध्ये काही मोठी कुणावर उपकार केले किंवा काही, हे आमची कृतज्ञ भावना आहे. साहित्यिक हा नेहमी नम्र असला पाहिजे, साहित्यिक नेहमी कृतज्ञ असला पाहिजे, साहित्यिक नेहमी समाजाप्रती विनम्र आणि कृतज्ञ असला पाहिजे. तीच भावना आम्ही व्यक्त करतो. म्हणून या ठिकाणी सद्भावाने आलो, सद्भावाने आता जातो आहोत. अत्यंत सुरेख सुंदर आठवणी घेऊन जातो आहोत. इथलं काव्य संमेलन, इथले एकूण एक कार्यक्रम अप्रतिम झाले आणि याची संबंध वाढती कमान भोजनापासून शयनापर्यंत आपण उत्तम व्यवस्था केलीत. आपली टीम उत्तम आहे. मी धन्यवाद देतो. अशी टीम जर अखिल भारतीय साहित्य मला मिळाली तर आमचं साहित्य जगात यशस्वी होईल. कुठले वाद होणार नाहीत. आम्ही वाद करतच नाही. आमच्यात निवडणूक नसतेच. मुळे बघितलं काल तुमचं आजचं सकाळ साहित्य कवी संमेलन अप्रतिम साहित्य संमेलन. तेव्हा ही सर्व गुणवत्तापूर्ण संमेलनाचा समारोप करण्याची आज पाळी आली आहे. समारोप आपण करतो आहोत. यापुढे आज मी माझ्या आयुष्यातला आणखीन एक अद्भुत असा पुण्ययोग की आप्पांचा सत्कार करण्याची मला लहान माणसाला संधी मिळाली आणि ती केशव झाडियांनी मिळवून दिली. याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानले पाहिजेत. महाडकरांचे धन्यवाद दिले पाहिजेत. आणि सर्व महाराष्ट्रातले आपापल्या क्षेत्रातले फार मोठे कर्तृत्व गाजवणारे पुरुष इथे आले आहेत, लोक आलेले आहेत, लोकप्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला उत्कट प्रतिसाद दिला. आम्ही शास्त्राकडून एक पाई घेतलेली नाही, तुमच्याकडे मागितलेलं नाही. ही कुणाची कृपा, ही सरस्वतीची कृपा, ही शारदेची कृपा, ती मानतो आम्ही. आणि इथे अत्यंत सद्भावपूर्वक मी आपला निरोप घेत आहे. आतुरता पुन्हा येण्यासाठी, पुन्हा गमनायच असं म्हटलं जातं. तेव्हा पुन्हा येणार आहे, पुन्हा साहित्याचा गजर करणार आहे आणि पुन्हा तुम्हाला साहित्याच्या कामाला लावणार आहे. धन्यवाद.